बातमी महत्त्वाची आहे। अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू झालाय। आजही रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। अरबियन सी मध्ये असलेलं कमी दाबाचं क्षेत्र ॲज अ डिप्रेशन म्हणून रत्नागिरी आणि दापोलीच्या जवळ आज क्रॉस करण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्टसुद्धा जारी केलेला आहे, जिथे काही ठिकाणी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल पडण्याची शक्यता आहे। सोबतच सातारा आणि कोल्हापूर या डिस्ट्रिक्टला सुद्धा घाट रिजनसाठी एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉलचं फोरकास्ट दिलेला आहे। पुढची बातमी पण पावसासंदर्भातलीच आहे। मान्सूनपूर्व पावसासह जोरदार वाऱ्याचा फटका हा मासेमारी व्यवसायाला बसलाय। अशातच कोकणात खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार नौका परत किनाऱ्यावर दाखल झाल्यात। त्यामुळे यंदाचा हंगाम संपण्यापूर्वीच नौका नांगरून ठेवण्याची वेळ मच्छीमारांवर आली आहे। मासेमारी बंद झाल्याचा फटका हा मच्छीमारांना बसला असून आवक घटल्यामुळे माशांचे दरही वाढलेत। हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईसह उपनगरात पावसाला सुरुवात झाली आहे। काल रात्री झालेल्या पावसानंतर आज सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। मुंबई, ठाणे, पालघरसह नवी मुंबईत सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे। बहुतांश सखल भागात पाणी साचायला देखील सुरुवात झाली आहे। आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे कामाला जाणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळे वाहतूक व्यवस्था सध्या सुरळीत आहे। बारामती परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे बारामती परिसरातील ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहेत। रस्त्यावरून देखील पाणी वाहू लागल्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले। हवामान विभागाकडून अकोला जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात पावसाने ऐतिहासिक विक्रम मोडीत काढलाय। मे महिन्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे थोडा दिलासा मिळालाय। तरी या पावसामुळे गेल्या 82 वर्षातील सर्वाधिक 24 तासात झालेल्या पर्जन्यमानाचा विक्रम मोडलाय। 24 तासात तब्बल 66 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे। लातूर जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय। जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झालंय। मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। आंबा, ज्वारी, बाजरी, कांदा या शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। शिरूर अनंतपाळ शिवारातील शेतकऱ्याच्या 3 एकर क्षेत्रावरील कांदा हा पाण्यात वाहून गेलाय। आता पावसासंदर्भातलेच महत्त्वाचे 5 अपडेट्स जाणून घेऊयात। पुणे शहरातील काही भागात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। उपनगरात आणि मध्यवर्ती भागात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे। काल रात्री काही वेळ पावसाच्या मोठ्या सरी बरसल्या आहेत, तर आज सकाळपासून अनेक भागांमध्ये पावसाची हलक्या सरी बरसतात। पालघरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे। पालघरच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस झालाय। आज पालघरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय, त्यामुळे दिवसभर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। मावळ तालुक्यात पावसामुळे काढणीला आलेला बाजरी पीक जमीनदोस्त झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। सध्या बाजरीच्या काढणीला सुरुवात झाली आहे, मात्र पावसामुळे काढणीला अडचण येते। मजुरांचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्यांनी बाहेर गावावरून मजूर बोलावे लागतात।
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पहाटेपासूनच पालघरमध्ये पावसाची दमदार हजेरी लागली आहे। पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस झालाय। आज पालघरमध्ये येलो अलर्ट जारी केलाय। हवामान विभागाकडून अकोला जिल्ह्याला येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। जिल्ह्यात पावसाने ऐतिहासिक विक्रम मोडीत काढलाय। मे महिन्यातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे थोडा दिलासा मिळाला। आता मुंबई संदर्भातल्या पावसाच्या 5 महत्त्वाच्या बातम्या पाहूयात। मान्सून गोव्याच्या वेशीवर दाखल झालाय, तर उद्यापर्यंत मान्सून महाराष्ट्रात धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे। केरळमध्ये 8 दिवस आधीच मान्सून दाखल झालाय, त्यानंतर अतिवेगाने वाटचाल करत गोव्याच्या वेशीवरही धडकलाय। आता उद्यापर्यंत दिवसात कोकणात येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे कोकण घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू आहे। आजही रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर मुंबई, ठाणे, पालघर, जळगाव, नाशिक, रायगड या जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय। नवी मुंबईतही सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे। वाशी, सानपाडा, बेलापूर, खारघर या भागांमध्ये काल रात्रभर रिमझिम पाऊस होता। त्यानंतर आज सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे। सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झालंय। नवी मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन सज्ज झालंय। दिल्ली एनसीआर मध्ये काल रात्री जोरदार पाऊस झाला। अनेक भागात पाणी साचलंय। वाहतूक आणि विमान सेवा देखील यामुळे प्रभावित झाली होती। दिल्ली एनसीआर साठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। यानंतर काही तासातच दिल्ली एनसीआर मध्ये मुसळधार पाऊस झाला। उष्णतेने त्रस्त लोकांना दिलासा मिळालाय। ठाण्यात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे, तर पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे। मात्र या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाहीये। दरम्यान दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। आता पावसामुळे जे नुकसान झालंय त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या 5 बातम्या पाहूयात। मुरुड जंजिरा किल्ल्याचे दरवाजे उद्यापासून पर्यटकांसाठी बंद असणार आहेत। मेरीटाईम बोर्डासह पुरातत्व विभागाने हा निर्णय घेतलाय। मे महिन्याच्या अखेरीस समुद्र खवळायला सुरुवात होते। लाटांच्या माऱ्यामुळे शिडाच्या होड्यांना अपघात होण्याची शक्यता असते। पर्यटकांची सुरक्षा लक्षात घेऊन पावसाळ्याच्या कालावधीसाठी हा निर्णय घेण्यात आला। नांदेडमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली आहे। रेल्वे स्थानक परिसरात तळ्याचं स्वरूप आलंय। घाण पाण्यातून वाट काढताना प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत। अनेक वयोवृद्ध प्रवाशांना पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते। विरारमध्ये मुसळधार पावसाचा मच्छीमारांना फटका बसलाय। पावसात सुकी मासळी भिजल्यामुळे लाखोंचं नुकसान झालंय। नुकसान भरपाईची मागणी मच्छीमारांनी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील मागील 3 दिवसांपासून मान्सून पूर्व पावसामुळे उन्हाळी भुईमुग पिकाचं मोठं नुकसान झालंय। भुईमुगाला पावसामुळे जागीच बुरशी लागली, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय। जमिनीचे पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। हिंगोली गेट रेल्वे ब्रिज खाली पाणी झालंय। जोरदार पावसाने नांदेड शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय। जीव धोक्यात घालून दुचाकीवर प्रवास करावा लागतोय। पाण्यातून मार्ग काढताना अनेक वाहनं बंद पडतायत।
आता इतर महत्त्वाच्या टॉप 5 बातम्या पाहूयात। उद्यापासून 11वी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। राज्यातील 9,373 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 11वीच्या तब्बल 20,92,350 जागांसाठी विद्यार्थ्यांना उद्यापासून ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे। ईपीएफओकडून नोकरदारांना भेट मिळाली आहे। यावर्षीही पीएफवर 8.25% व्याज मिळणार आहे। याचा अर्थ असा की तुमच्या निवृत्ती निधी आता अधिक मजबूत होणार आहे। ईपीएफ आधीचे देशभरात 7 कोटींहून अधिक सक्रिय सदस्य आहेत, ज्यांच्या खात्यात दरमहा पीएफचे पैसे जमा केले जातात। आता सरकारने व्याजदरालाही मान्यता दिली आहे। आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11:05 ते दुपारी 3:55 या वेळात मेगा ब्लॉक असणार आहे। तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी नेरूळ दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 या वेळात ब्लॉक असणार आहे। कर्जत ते पनवेल लोकल प्रवास लवकरच सुरू होणार आहे। जवळपास 70% काम झालंय। येत्या 1.5 वर्षात 30% राहिलेलं काम सुद्धा पूर्ण केलं जाईल। सिडकोच्या हद्दीतील 27 रेल्वे स्टेशन आहेत, मात्र अनेक अडचणींमुळे ही सर्व रेल्वे स्टेशनची देखभाल रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरण केली जाणार आहे। पुणेकरांच्या खिशाला कात्री बसणार आहे। 1 जून पासून पीएमपीएमएलचा प्रवास हा महागणार आहे। किमान तिकीट हे 5 रुपयांवरून 10 रुपये करण्यात आलंय। या दरवाढीनंतर पीएमपीएलला 30% उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या पीएमपीएल प्रशासनाची भाडेवाढ करण्याची मागणी होती। आता कोरोना संदर्भातले महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात। कोविड-19चे 2 नवीन प्रकार उदयास आलेत। NB181 आणि LF7 असे 2 प्रकार असून पहिल्या प्रकाराचा 1 रुग्ण आणि LF7चे 4 रुग्ण आढळल्याची माहिती आहे। ठाण्यात कोरोना विषाणूमुळे मुंब्रा येथे राहणारा तरुणाचा मृत्यू झालाय। 21 वर्षीय तरुण गेल्या काही दिवसांपासून कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तरुणाच्या मृत्यूने ठाणेकरांची धाकधूक वाढली आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात आणखी 9 कोरोना रुग्ण आढळून आले। यामुळे रुग्णसंख्या ही 19 वर पोहोचली। एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एकाचा मृत्यू झालाय। उर्वरित 17 जण गृहविलगीकरणात राहून उपचार घेत आहेत, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे। राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। भाजपसोबत जवळीक साधणारे नेते कितीही ताकदवान असले तरी ते सरपटणारे प्राणी ठरतात, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी छगन भुजबळांवर खोचक टीका केली आहे। भुजबळांनी सामच्या ब्लॅक अँड व्हाईट कार्यक्रमात मंत्रिपदाबाबत वक्तव्य केलं होतं। यावरून राऊतांनी भुजबळांवर निशाणा साधलाय। त्यांचा पक्ष मुळात त्यांचा पक्ष नाहीये। ते ज्या पक्षामध्ये आहेत अजित पवारांच्या, तो पक्षच नाहीये, तो चोरलेला पक्ष आहे। त्या पक्षाचे प्रमुख अमित शाह आहेत, ते दिल्लीत बसतात। म्हणून त्यांनी जे सांगितलं भुजबळांनी की मला मंत्री करण्यामध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचं योगदान आहे। त्यांनी अजित पवारांचं नाव घेतलंय का? भारतीय जनता पक्षाशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतराने किती मर्दा असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होतो। पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। पोलीस दलाला राज्यातील मंत्र्यांची नावं माहीत नाहीत का, असा प्रश्न उपस्थित होतोय। जळगाव पोलीस दलातील कार्यक्रमात घोडचूक झाली आहे। डिजिटल स्क्रीन बोर्डावर मंत्री गुलाबराव पाटलांच्या नावासमोर त्यांचं खातंच बदलण्यात आलंय। पाणी पुरवठाऐवजी चक्क जलसंपदा मंत्री असल्याचं नमूद करण्यात आलंय। पाणी पुरवठा आणि जलसंपदा दोन्ही खातेही पाण्याशी संबंधित आहे, त्यामुळे मला काही वाईट वाटलं नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। ठिकाणी आपल्याला एक वेगळं पद देण्यात आलेलं आहे, जलसंपदा पद देण्यात मी वाचलं ते, पण दोघं पाण्याचंच आहे, त्यामुळे मला काही त्याच्यात वाईट वाटलं नाही।
आता पुढची बातमी आहे आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी. कदाचित ही बातमी ऐकून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. सख्या आईसोबतच असलेला अनैतिक संबंध लपवण्यासाठी हैवान बापानं मुलीचा काटा काढलाय. सोलापूरच्या मंद्रुप तालुक्यातील ही धक्कादायक घटना आहे. आरोपीने त्याच्या आईसोबतच अनैतिक संबंध ठेवले होते आणि मुलीने आजीसोबत बापाला नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. हा प्रकार तिने कोणाला सांगू नये यासाठी आरोपीने गळा दाबून तिची हत्या केली आहे. 4 वेळा मारले. मग मुली परत असं झाले म्हणून मुलीने परत झाले म्हणून पोरीनेच सांगितले. आईसोबत ते नवरा आहे म्हणून ते माझं सासू सोबत ते मुलीनेच सांगितल्यावर मुलीला मारले. त्याला माझ्या मुलीला न्याय पाहिजे म्हटला म्हणून मग पोलीस कायदेशीर कारवाई करून सर्व कॅमेरामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्या मुलीची बॉडी मिळालेली आहे. PM साठी काल दिलं होतं. आज PM झालेलं आहे. आता PM रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आता पुण्यातील महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊया टॉप 5 मधून. गेल्या 4-5 दिवसांपासून बारामती परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. या पावसामुळे बारामती परिसरातील ओढे नाले हे तुडुंब भरून वाहत आहेत. रस्त्यावरून देखील पाणी वाढू लागल्यामुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागलंय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेंनी वापरलेली बेलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे. 17 मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर हगवणे पिता पुत्रांनी फरार होत याच बेलेनो वाहनातून अनेक ठिकाणी प्रवास केला होता. पुणे सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ते कापूरहोळपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रस्त्याच्या अपूर्ण आणि निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साठल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. आता एक सविस्तर बातमी आहे. तुम्ही जर बियर प्रेमी असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच 200 रुपयांची बियर ही 50 रुपयात मिळणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये, तर सोशल मीडियात तसा मेसेज व्हायरल होतोय. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली तेव्हा स्वस्त बियर मागचं नेमकं सत्य काय ते समोर आलंय. बियर प्रेमींसाठी खुशखबर. 200 ची बियर आता अवघ्या 50 रुपयात मिळणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? बियर म्हटली की अनेक मद्यप्रेमींच्या उत्साहाला उधाण येतं. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बियरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि अनेकदा आपली आवडती थंड बियर आणि ब्रँड मिळणं कठीण होतं. अशातच 200 रुपयांची बियर लवकरच 50 रुपयात मिळणार अशा आशयाचा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होतोय. सरकार बियरवरील टॅक्स कमी करणार असल्याचा दावा केला जातोय. बियर प्रेमींसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. मात्र खरंच बियर स्वस्त होणार आहे का? बियर स्वस्तात विकणं सरकारला परवडू शकतं का? असे सवालही या निमित्तानं उपस्थित झाले. व्हायरल मेसेजची आम्ही पडताळणी केली. मात्र त्यापूर्वी या मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूया. बियर प्रेमींसाठी खुशखबर. 200 रुपयांची बियर आता 50 रुपयात मिळणार. भारतानं ब्रिटनच्या बियरवरील कर तब्बल 75% कमी केलाय. त्यामुळे बियर आता स्वस्त दरात मिळेल. हा मेसेज व्हायरल होत असल्यामुळं बियर प्रेमींच्या आनंदाला उधाण आलंय. हा मेसेज पाहिल्यानंतर अनेकांनी लगेच चीअर्स करून एकमेकांना शुभेच्छा देण्यासही सुरुवात केली आहे. मात्र व्हायरल होत असलेला मेसेज खरा आहे का? खरंच 200 रुपयांची बियर अवघ्या 50 रुपयात मिळणार आहे का? असे सवालही उपस्थित झाले. साम टीव्हीनं या मेसेजची पडताळणी केली. याबद्दल लिकर इंडस्ट्रीतले तज्ज्ञ अधिक माहिती देऊ शकतात. त्यामुळं आम्ही त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली. तेव्हा त्यांनी काय सांगितलं पहा. त्याच्यामध्ये 10 मिलियन
केसेस इतकं फक्त इम्पोर्टचं मार्केट आहे आणि ते एकूण बिअरच्या कन्झम्पशनच्या फक्त 3% आहे. आणि त्याच्यात पण हे जे काही 3% आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश बिअर जी आहे ती फार काही जास्त नाही आहे. त्याच्यामुळं असं काही होईल असं मला अजिबात वाटत नाही बिअरच्या बाबतीमध्ये. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. भारत आणि ब्रिटन यांच्यात 6 मे रोजी एक करार झाला असून या करारानुसार ब्रिटनमधून आयात होणाऱ्या दारूवरील आयात शुल्क 75% कमी करण्यात आलाय. त्यामुळे तुर्तास तरी बियर स्वस्त होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. मात्र भारत ब्रिटन करारामुळं ब्रँडेड व्हिस्की काही प्रमाणात स्वस्त मिळू शकते. त्यामुळं आमच्या पडताळणीत 200 रुपयांची बियर 50 रुपयात मिळेल हा दावा असत्य ठरलाय. आयात शुल्क कमी झाल्यामुळे ब्रँडेड व्हिस्कीच्या दरात थोडीफार कपात होऊ शकते. मात्र ब्रिटनमधून आयात होणाऱ्या दारूवरील टॅक्स लक्षात घेता दारू सरसकट स्वस्त होण्याची शक्यता कमी आहे. रिपोर्ट साम टीव्ही न्यूज.